अध्यक्ष महाराज दीड तास दोन हो बघेन 100% दीड नाही 2 तास बघेन कारण जनतेच्या हितासाठी शांत राहता येत नाही, चूप राहता येत नाही, गप्प बसता येत नाही आणि सत्तेचा मोह नसल्याने मी तर 2 तास बघेन. मुनगंटीवार साहेब सुरू करा. तुम्ही 20 तास बघा, अडचण नाहीये. सरकारच्या विरोधात चुका काढण्यासाठी 20 तास बघा. आवश्यकता असेल तर निवेदन द्या, तिथं राहता येत नसेल तर 25 जणांनी सही करा. आपण भाषण सुरू करा. अध्यक्ष महाराज, मी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय व अर्थमंत्री महोदय अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी काही मुद्द्यांवर अभिनंदन करत, काही मुद्द्यांच्या संदर्भात अजितदादांनी गंभीरता घेत कृती करावी ही अपेक्षा घेऊन या चर्चेमध्ये मी सहभागी आहे. अध्यक्ष महाराज, भाषण सुरू करण्याच्या अगोदर सन्माननीय अर्थमंत्री महोदयांना मी विनंती करेन की काश्मीर फाईल्सच्या टॅक्स फ्रीच्या संदर्भात आत्ताच 92 आमदारांचं निवेदन, ज्या 92 आमदारांची हस्ताक्षर आहे ते मी आपल्याला दिलं आहे. या सभागृहाच्या भावना, 92 आमदारांचा या संदर्भातला भाव लक्षात घेऊन आपण आपल्या उद्याच्या उत्तरामध्ये मग पावनखिंड असेल की काश्मीर फाईल असेल या संदर्भामध्ये टॅक्स फ्री घेण्याचा एक उत्तम निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो. अध्यक्ष महाराज, खर तर काल विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय योग्य पद्धतीने या अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये मुद्दे उपस्थित केले. या अर्थसंकल्पातल्या ज्या उणिवा आहे, या अर्थसंकल्पातल्या ज्या त्रुट्या आहेत त्या सरकारला लक्षात आणून दिल्या. सरकारला जेव्हा आम्ही उणिवा लक्षात आणून देतो, त्रुट्या लक्षात आणून देतो, याचा अर्थ अध्यक्ष महाराज या सभागृहामध्ये समोरच्या सत्तारूढ पक्षामध्ये बसलेले नेते मंत्री हे आमचे शत्रू नसून अध्यक्ष महाराज या राज्याच्या जनतेच्या हितासाठी एकत्रितपणे समतोल विकासासाठी सर्व समूह वर्गाच्या हितासाठी आपण एकमेकाशी संवाद केला पाहिजे ही या मागची अध्यक्ष महाराज भावना आहे. खर तर अध्यक्ष महाराज 5,48,577 कोटी 52 लाख अध्यक्ष महाराज आकडा मोठा आहे, पण हा आकडा अर्थसंकल्पाचा जेव्हा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सभागृहामध्ये तुम्ही सांगितला आणि जर तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेमध्ये असणाऱ्या घोषणांचा अभ्यास केला तर पहिला मुद्दा की अध्यक्ष महाराज हा अर्थसंकल्प पूर्णपणे हा कट पेस्ट आहे, ज्यावर मी मुद्दाम काही मुद्दे उदाहरणात दे. हा अर्थसंकल्प अध्यक्ष महाराज दुसरा फसवा आहे. हा फसवा यासाठी आहे की इथं अनेक घोषणा व्हायच्या, कुठेही घोषणेवर अंमलबजावणी झाली नाही. अध्यक्ष महाराज अर्थसंकल्प मांडताना अपेक्षा काय असतात की अध्यक्ष महाराज तुम्ही या अगोदर या सभागृहामध्ये जो भाव व्यक्त केला अर्थसंकल्प कसा असावा, जेव्हा या संदर्भामध्ये कृती करण्याची संधी तुम्हाला मिळते अध्यक्ष महाराज अपेक्षा असते की तुम्ही काही गजनीचे वंशज नाही आहे की विसरायसाठी की हम भूल गए. अपेक्षा ही असते की जी भाषणं तुम्ही सभागृहात दिली सर्व मुद्दे होतील असं मी म्हणणार नाही, पण अध्यक्ष महाराज त्यापैकी एखाद्या मुद्द्यावर तरी कृती होईल. अध्यक्ष महाराज निवडणुकीत आपण जेव्हा जनतेच्या समोर जातो, जनतेच्या समोर जाऊन जी आश्वासन देतो, शपथनामा देतो, वचननामा देतो, अपेक्षा काय असते अध्यक्ष महाराज, यापैकी काही मुद्दे 5 वर्षामध्ये, एका वर्षात सर्व मुद्दे होणार नाही पण 5 वर्षामध्ये समान वाटप होऊन या मुद्द्यावर तरी अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंब दिसावं ही अध्यक्ष महाराज अपेक्षा असते. पण अध्यक्ष महाराज जेव्हा मी या अर्थसंकल्पाकडे पाहतो, अजितदादांनी एक चांगली संधी गमावली. 1 मे 1960 नंतरचा अध्यक्ष महाराज हे एक असाधारण परिस्थितीमधला हा अर्थसंकल्प होता. अतिशय असाधारण परिस्थिती, जगामध्ये कोरोनाची वैश्विक महामारी, सारं जग अध्यक्ष महाराज स्तब्ध झालं होतं, अर्थचक्र मंद झालं होतं. अध्यक्ष महाराज अपेक्षा होती की अजितदादा हा जो कोरोनाचा जो विपरीत प्रभाव समाज जीवनावर पडलाय ते प्रश्न, त्या समस्या
सुटाव्यात यासाठी घोषणा करतील. पण जेव्हा अर्थसंकल्प वाचल्यावर असं लक्षात आलं की अजितदादांनी हा एक सुमार अर्थसंकल्प मांडला. अध्यक्ष, सुमार. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्याची प्रगती, या राज्याची उन्नती, हे राज्य, अध्यक्ष महाराज आपल्याला याची माहिती आहे की महाराष्ट्राचा जो आमचा बजेट साईज आहे किंवा आमची आर्थिक क्षमता आहे, जो GSDP आहे, अध्यक्ष महाराज जगातल्या 193 देशात आम्ही 36व्या क्रमांकावर आहोत. अध्यक्ष महाराज अपेक्षा होती की विश्वगौरव नरेंद्र मोदी हे या देशाच्या उन्नती प्रगतीसाठी जगाचा हा देश कप्तान व्हावा यासाठी मेहनत करताय, कष्ट करताय, परिश्रम करताय, नियोजन करताय. अशा प्रसंगात या देशाच्या अर्थसंकल्पाच्या प्रगतीमध्ये आमचंही मोठं योगदान असेल असा अध्यक्ष महाराज आमची अपेक्षा होती. खरं तर अर्थसंकल्पातल्या तरतुदी म्हणजे मंदिराचा प्रसाद नव्हे की जो आगा त्याच्या हातात थोडा प्रसाद टाकला. अध्यक्ष महाराज या अर्थसंकल्पामध्ये भविष्याचा वेध दिसावा, भविष्याचा वेध घेतला पाहिजे. पण या अर्थसंकल्पाकडे बघितलं तर महाविकास आघाडीचं नाव मोठं आणि लक्षण खोटं हे आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच याचं वर्णन करायचं असेल तर कसे म्हणावे यास बजेट, कसे म्हणावे यास बजेट, मागचेच मांडले सारे थेट, किती लावले दिवे बुडाशी, लपतो का अंधार, हे कसले सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. अध्यक्ष महाराज, मी आता आपल्याला काही मुद्दे वाचून दाखवतो. हे मुद्दे वाचल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण अर्थसंकल्प मांडताना या संदर्भामध्ये काय करतो. अध्यक्ष महाराज, हा 19 मार्च 2022, 11 मार्च 2022 अर्थसंकल्पाचं भाषण आहे. मी दादांना हवं असेल तर तिन्ही अर्थसंकल्पाचे भाषण देतो. अध्यक्ष महाराज, घोषणा काय, 2020-21 चा अर्थसंकल्प, हा 2020-21 चा अर्थसंकल्प आपण 6 मार्चला मांडला होता. 6 मार्च 2020 ला अर्थसंकल्प मांडला. पान क्रमांक 9, मुद्दा क्रमांक 24. अध्यक्ष महाराज काय घोषणा केली, पुणे शहराबाहेरील 170 किलोमीटरचा रिंग रोड प्रस्तावित करत असून या वर्षी भूसंपादन करण्यात येईल. मी जे कटपेस्ट म्हणत होतो ते यावरून. अध्यक्ष महाराज, आता मग 2021-22 आलं, पुन्हा अर्थसंकल्प. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता. पान क्रमांक 10, मुद्दा क्रमांक 37, पुन्हा तोच मुद्दा म्हणजे गजनीला सुद्धा आठवेल. पुण्याबाहेर चक्राकार मार्ग या वर्षी बांधण्याची सुरुवात करण्यात येईल व याच वर्षी भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येईल. म्हणजे 20, मग 21, मग 22-23 मध्ये पुन्हा तेच. पान 17, मुद्दा 77, पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी सुमारे 1900 हेक्टर जमिनीचे संपादन करावयाचे असून 1500 कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात येत आहे. अध्यक्ष महाराज, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, मी इतर मुद्दे देतोय की आपण असं कटपेस्ट करतो का. दरवर्षी हा मुद्दा. दुसरा, शिर्डी विमानतळ, म्हणजे भगवान साईबाबाही सुटले नाही. 21-22 चा अर्थसंकल्प, पान 12, मुद्दा 46, काय म्हणताय आपण, शिर्डी विमानतळावरील रात्रीच्या उड्डाणाची सुविधा, हा मुद्दा क्रमांक 46. 22-23 पुन्हा तेच भाषण. पान 20, मुद्दा 87, शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्रीच्या उड्डाणाची सुविधाही लवकर सुरू करण्यात येईल. काय अध्यक्ष महाराज, 2021-22 अध्यक्ष महाराज, पान 12, मुद्दा 47, अमरावती जिल्ह्यात बेगोरा येथील विमानतळाचा धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डिंग तसेच रात्रीच्या विमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करण्यात येईल. मग पुन्हा अध्यक्ष महाराज, या वर्षीच्या अर्थसंकल्पात पान 20, मुद्दा 87, अमरावती विमानतळावर रात्रीची उड्डाण सुविधा सुरू करण्यासाठी नवीन टर्मिनलच्या इमारतीची उभारणी. अध्यक्ष महाराज, पुढचा मुद्दा 2020-21 अर्थसंकल्प, अध्यक्ष महाराज, पान 23, मुद्दा 75. आमच्या मंदाताई मात्र आहेत का इथं, नाही. अध्यक्ष महाराज, पान 23, मी हे फक्त सॅम्पल देतोय, मी पूर्ण विस्तृत जाणार नाही कारण हे वाचायलाच 2 तास लागेल. या 3 अर्थसंकल्पात इतक्या समान तरतुदी आहे. 2020-21 6 मार्चला अर्थसंकल्प, पान 23, मुद्दा 75,
नवी मुंबईतील वाशी येथे आरक्षित भूखंडावर सिडकोकडून महाराष्ट्र भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे. पुन्हा 2022-23 चा अर्थसंकल्प पान 30 मुद्दा 143 नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन 100 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अध्यक्ष महाराज मला आश्चर्य या गोष्टीचं होतं की अध्यक्ष महाराज याच भूमिका शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण घेतल्या. 6 मार्च 2020 ला आपण घोषणा केली आणि ही घोषणा होती की नियमित कर्ज भरणाऱ्याला 50,000 रुपये करू. 6 मार्च 2020. पुन्हा या वर्षीच्या अर्थसंकल्पात तीच घोषणा आहे की आम्ही नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देऊ. अध्यक्ष महाराज काय सुरू आहे? कधीतरी लहानपणी एखादा लहान मुलगा असेल तर एक घास ताईचा, एक घास दादाचा, एक घास भाऊचा, एक घास चिवताईचा असं सांगितलं जायचं. बजेटमध्ये असं आहे का अध्यक्ष महाराज? 1 वर्ष काँग्रेसचं, 1 वर्ष राष्ट्रवादीचं, 1 वर्ष शिवसेनेचं, 3 वर्ष आपण दिलेले मुद्दे पूर्ण करायचे नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज हे सर्व अर्थसंकल्पाची भाषण आहे. बरं इथंच या सरकारचा प्रवास थांबत नाही अध्यक्ष महाराज. सरकारचा प्रवास कसा आहे अध्यक्ष महाराज? हा 8 मार्च 2021 रोजीचा अर्थसंकल्प आहे. मागच्या वर्षी अनेक आमचे जे सन्माननीय मित्र सदस्य जे आज विरोधी म्हणजे सत्तारूढ पक्षात आहे, माहित नाही कधी विरोधात येईल, ईश्वर काहीही करू शकतो. पण अध्यक्ष महाराज आता यावरचे मी मुद्दे वाचून दाखवतो. अध्यक्ष महाराज काय म्हणतो का तुम्ही अध्यक्ष महाराज 8 मार्च 2021 आंतरराष्ट्रीय महिला दिवस घोषणा केली. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने 1500 सीएनजी बसेस. पान क्रमांक 19 मुद्दा 78. पान क्रमांक 19. अध्यक्ष महाराज काय भाषणात सांगितलं? आपले राज्य हे महिला धोरणाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राज्य आहे. मुलींच्या शिक्षणासाठी राज्याने अनेक प्रागतिक पावले उचलली आहे. अध्यक्ष महाराज मी सर्व वाचत नाही पण काय तुम्ही घोषणा केली आणि इथं टाळ्या घेतल्या. बाग म्हणजे या फर्निचरचं आयुष्य जर 50 वर्ष असेल तर अशा अर्थसंकल्पामुळे वाजून 20 वर्षात हे फर्निचर तुटेल एवढं वाजवलं. काय सांगितलं? ही योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू करण्यात येईल. या योजनेसाठी शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक 1,500 सीएनजी व हायब्रिड बस प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल. 1 रुपये दिला नाही. मी फाईल वाचली, ती फाईल निगेटिव्ह केली आणि एक सावित्रीबाई फुलेंच्या नावाची योजना आहे. अरे फसवायचं कुठं? क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भातली भावना व्यक्त करायची आणि तिथं फसवायचं. एक बस दिली नाही. तिथंच थांबले नाही. शिवसेनेनी मदत केली. आमचा सूड घ्यायचा होता, राग होता त्यांच्या मनामध्ये. त्यांच्या नावाने योजना केली. विकेल ते पिकेल. पान क्रमांक 6. अध्यक्ष महाराज मुद्दा क्रमांक 17. आता पान क्रमांक 6 आणि मुद्दा क्रमांक 17 मध्ये मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सांगितलं विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्य साखळीच्या निर्मितीसाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येईल. आणि किती? 2100 कोटी म्हणजे 2100 कोटी. आणि अध्यक्ष महाराज मी माहिती घेतली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 1 रुपया या क्षणापर्यंत खर्च झाला. बरं इथंच थांबले नाही. आपण अध्यक्ष महाराज 2 वर्ष आरोग्यासाठी गंभीर चर्चा करतोय. काय घोषणा केली अध्यक्ष महाराज? कोरोनासाठी अध्यक्ष महाराज हे कोरोनाचं वर्ष आहे. पहिली घोषणा केली सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमारे 7,500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प तयार केला असून तो आम्ही 4 वर्षात पूर्ण करू. 1 रुपया खर्च झाला नाही. अजून तर त्या प्रकल्पाचा नामोनिशान नाही अध्यक्ष महाराज. म्हणजे त्या फाईलचा जर वेग तुम्ही बघितला ना अध्यक्ष महाराज तर साधारणतः आपल्याला शिक्षकांनी शिकवलं की मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगितला? माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली. पण या फाईलचा प्रवास पाहिला आणि डार्विन जर मंत्रालयात आला तो म्हणे मी खोटा होतो, मानवाची उत्क्रांती ही अजगरापासून झाली आहे, ही माकडापासून झाली नाही असं सांगितल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महाराज. काय घोषणा केली अध्यक्ष महाराज तुम्ही मागच्या वर्षी? तुम्ही अध्यक्ष महाराज दुसरी घोषणा केली मुद्दा क्रमांक 4 पान क्रमांक 2. राज्यातील 8 मध्यवर्ती ठिकाणी कार्डियक कॅथलॅब स्थापन करण्यात येईल.
अध्यक्ष महाराज तुमच्यासाठी थांबणार आहे का? कोणाला तरी एका देवाच्या घरी पाठवा निवेदन घेऊन आणि देवाकडून घेऊन आणा की जोपर्यंत या कार्डियाक कॅथलॅब होणार नाही तोपर्यंत कोणालाही हार्ट अटॅक येणार नाही. पाठवा ना कोणाला तरी. अध्यक्ष महाराज घोषणा केली ना, 8 मार्चला घोषणा केली. अध्यक्ष महाराज कार्डियाक कॅथलॅब सोडा, डॉक्टर सोडा, परिचारिका सोडा, यंत्रसामुग्री सोडा, एक 500 रुपयाचा टिनाचा हे प्रस्तावित आहे असा बोर्ड सुद्धा गावला नाही. वर्ष झालं. अध्यक्ष महाराज तुम्ही तिसरा मुद्दा 150 रुग्णालयामध्ये पान क्रमांक 3 मुद्दा क्रमांक 5 150 रुग्णालयामध्ये आवश्यक सुविधा कर्करोगांच्या निदानासाठी. त्या फाईलच कर्करोग जागा हल्लीच नाही फाईल, हल्ली नाही फाईल. आणि अध्यक्ष महाराज इथंच थांबलं नाही. अध्यक्ष महाराज फक्त एक योजना हे थोडी घोषणा केली आणि चांगली ती झाली, चांगली म्हणजे काम झालं. ती घोषणा होती अध्यक्ष महाराज, ती होती शरद पवार साहेबांच्या नावाने एक ग्राम समृद्धी योजना गाय म्हशीचे गोठे बांधणे पान क्रमांक 7 मुद्दा क्रमांक 23. हे मात्र काही गोठे बांधले. याच्यामध्ये 21-22 मध्ये साधारणतः 51,19,51,000 खर्च जागा आणि हे गोठे बांधले. बाकी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष महाराज यांना मात्र कुठेही अध्यक्ष महाराज या ठिकाणी स्थान दिलं नाही. हे कटपेस्ट असं बजेट दिलं. अध्यक्ष महाराज खरं तर माननीय अजितदादा एक गोष्ट खरी आहे की अध्यक्ष महाराज स्वतःची पाठ ही स्वतः कधीच बघता येत नाही, पण स्वतःचं भाषण तर बघता येतं. आपण काय भाषण दिलं हे बघायला तर अडचण नाही आहे. मी आता अजितदादांचंच भाषण वाचून दाखवतो आणि मग काय अडचण आहे ते सांगतो. अजितदादांनी 13:30 14 मार्च 2018 भाषण दिलं. अध्यक्ष महोदय ते म्हणाले की कर्नाटक राज्याचे स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर केला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर केला गेला पाहिजे. आम्ही थांबू अध्यक्ष महाराज? आम्ही काय अडचणी आणल्या? मग का नाही केलं कृषी अर्थसंकल्प 3 वर्षात? दुर्दैव या राज्याचं या 3 वर्षाचं आहे की राज्य आता कृषी प्रधान व्यवस्थेकडून खुर्ची प्रधान व्यवस्थेकडे गेलाय. खुर्चीसाठी जीव गेला तरी बेहतर, खुर्चीसाठी तत्व गेले तरी बेहतर. मग काय म्हणाले माननीय अर्थमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, राज्याच्या इतिहासामध्ये इतकी प्रचंड म्हणजे 15,000 कोटी रुपयाची तूट आणि 50,000 कोटी रुपयाच्या राजकीय तूट झाल्याचे आम्ही कधीच ऐकले नव्हते. अध्यक्ष महाराज मी अजितदादांना धन्यवाद देईल की त्यांनी या भाषणामध्ये जी भाव व्यक्त केला तो भाव मात्र जेव्हा मी पिंक बुक बघतो अध्यक्ष महाराज की आमच्यावर काय अवस्था आज तुटीची आहे तेव्हा मात्र हे लक्षात येतं. अध्यक्ष महाराज त्यांनी 15,000 कोटीच्या तुटीला नावं बोटं ठेवले आणि यांच्या राज्यातल्या तुटीचे आकडे काय अध्यक्ष महाराज? 20, 21, 41,142 कोटीची तूट. म्हणजे तेव्हा तर 15,000 कोटी तूट झालीच नव्हती. तेव्हा अध्यक्ष महाराज ती तूट फक्त आपण प्रस्तावित केली, त्यावर टीका केली आणि मात्र दुसऱ्याच वर्षी 41,142 कोटीची तूट, 21-22 मध्ये 30,725 कोटीची तूट आणि या वर्षी 24,353 कोटीची तूट. राजकोषीय तूट किती आहे? 89,598 कोटी. सारे रेकॉर्ड मोडतो अध्यक्ष महाराज आपण. हे सारे रेकॉर्ड याच विधानसभेत ही टीका व्हायची की या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जेव्हा जनतेने कॉल दिला अध्यक्ष महाराज या युतीमध्ये अध्यक्ष महाराज आमच्यावर टीका व्हायची की राज्य कर्जबाजारी होत आहे. आपल्या माहिती करता सांगतो अध्यक्ष महाराज मागच्या 5 वर्षामध्ये 1,56,000 कोटीचं कर्ज वाढलं आणि आपण या 3 वर्षात 1,98,582 कोटीचं कर्ज वाढवण्याचा अध्यक्ष महाराज पराक्रम केला. अध्यक्ष महाराज कर्ज वाढलं याबद्दल अध्यक्ष महाराज मी नकारात्मक बोलणार नाही. ही आपली जबाबदारी आहे की जेव्हा जनता अडचणीत असते, समाजाचा एखादा वर्ग अडचणीत असतो, जेव्हा राज्यासमोरचे प्रश्न सोडवायचे असतात
तेव्हा मायबाप सरकार म्हणून ही आपल्यावर जबाबदारी आहे. पण अर्थसंकल्पात कुठं बेरोजगारीच्या संदर्भामध्ये कुठेही मोठ्या घोषणा नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात अध्यक्ष महाराज कुठं नियोजन नाही, महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीच्या योजना इथं घोषित नाही, कृषी पंपाचे कनेक्शन त्या संदर्भात वीज बिल माफ होऊ या संदर्भात नाही, आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात मी पुढे बघेन, अर्थचक्र मंद झालं, 1 किंवा 2च बैठका झाल्या, शेतमजुरांचं काय, बचत गटांच्या कर्जाचं काय, 12 बलुतेदारांचा प्रश्न काय, धानाच्या बोनसचं काय, पेट्रोल डिझेलच्या भावाच्या संदर्भात काय, अंगणवाडी सेविकेला तुम्ही घोषणा केली मदत करू त्याचं काय अध्यक्ष महाराज, गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचं कर्ज 0% देऊ सांगितलं त्याचं काय, पायाभूत सुविधांचं काय. अध्यक्ष महाराज या अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महाराज हे कुठेही दिसत नाही. जयंतराव पाटील इथं नाहीये, जयंतराव पाटलांची भाषण मी वाचून काढले अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नुसतं घोषणा करून अध्यक्ष महाराज समजा सामान्य जनतेला पंचपक्वान्याच्या ताटाचं चित्र दिलं तर पोट भरू शकतं का अध्यक्ष महाराज? तुम्ही काय केलं अध्यक्ष महाराज? यांच्या घोषणा या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या सरकारच्या घोषणा म्हणजे कधीतरी लहानपणी आमच्या शिक्षकांनी अध्यक्ष महाराज ही गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले असेच 2 व्यक्ती होते, यात्रा होती, यात्रेमध्ये एकाने दुकान गावलं, मोठा बोर्ड गावला, 5 रुपयात दुधी हलवा. दुसरा एक यांच्यासारखा होता, त्यांनी त्याच्याच बाजूला दुकान गावलं, 25 पैशात दुधी हलवा. आता गर्दी तर 25 पैसे वागाकडे होईल, तिकडे गर्दी लागली अध्यक्ष महाराज. आत गेलं, प्लेट नाही, चमचा नाही, दुधी हलव्याचा तर प्रश्नच नाही. तो 25 पैसे देऊन आतमध्ये आला. तो म्हणाला बोर्ड गावगाय ना 25 पैशात दुधी हलवा, कुठं आहे दुधी हलवा? एक दुधी गटकली होती, म्हणाला दुधी हलवा म्हणजे मिठाई नाही, हे दुधी हलवा. अध्यक्ष महाराज ही लहानपणी आम्ही गोष्ट ऐकली अध्यक्ष महाराज. आज सरकार तशाच पद्धतीने अध्यक्ष महाराज वागते अध्यक्ष महाराज. आणि आज सरकारची ही जी पंचसूत्री आहे, काय पंचसूत्री दिली अध्यक्ष महाराज? 4 लाख कोटी. मी अध्यक्ष महाराज माहिती घेतली म्हणजे काही नवीन 4 लाख कोटी नाही आहे. यांनी आपण जो खर्च करणार आहोत, तुम्ही उत्तरात सांगा, आपण जो नियमित खर्च करतो अध्यक्ष महाराज त्याच्यात थोडीशी वाढ केली आणि एक मोठं स्वप्न रंगवलं. माझी तर अपेक्षा काय होती अध्यक्ष महाराज, अर्थमंत्री महोदय माहिती नाही, खरं तर तुमच्या विभागामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी लक्षात आणून द्यायला हवं होतं की विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी पहिला निर्णय हा फायनान्स कमिशनच्या माध्यमातून केला होता, FRBMच्या माध्यमातून, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंटच्या माध्यमातून तुम्हाला संधी दिली होती अध्यक्ष महाराज की तुम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेस सारख्या ठिकाणी जर पुढे जाल तर आम्ही तुम्हाला फिस्कल डेफिसिटच्या नियमामधून सूट देऊ, तुम्हाला 1 नेशन 1 रेशन कार्डसाठी 0.25 ची सूट देऊ, पॉवर सेक्टरमध्ये बदल करण्यासाठी 0.25 ची सूट देऊ, अर्बन लोकल बॉडी रिफॉर्मसाठी 0.25 ची सूट देऊ. पहिल्यांदा आम्ही फिस्कल डेफिसिट अध्यक्ष महाराज जे आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट आहे यामध्ये इतकी सूट देऊन सुद्धा या सूत्राचा कुठेही उपयोग केला नाही अध्यक्ष महाराज. आणि ही गंभीर बाब आहे की जेव्हा राज्य संकटात आहे, जेव्हा जनता संकटात आहे, तेव्हा मात्र नुसतं अशा घोषणा केल्या की ती कविता होती, गणपतवाणी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काढी, मनाशीचा न मनायचा की या जागेवर बांधीन बाडी. त्या पद्धतीचं एकनाथराव हे सरकार वागते आहे. तुम्ही ती 25 आमदारांची जी यादी आहे ती द्या, म्हणजे मी तुम्हाला सरकार कसं करायचं ते सांगतो. पंचसूत्री दिली अध्यक्ष महाराज, या पंचसूत्रीमध्ये अध्यक्ष महाराज काही झालं नाही अध्यक्ष महाराज. आणि आता जे बजेट साईज दिला, आपण बजेट मांडताना ठीक आहे एखाद्या वर्षी चूक होते, दुसऱ्या वर्षी चूक होते, ती चूक तिसऱ्या वर्षी करताय अध्यक्ष महाराज. बजेट साईज इतका मोठा केला पण खरोखर त्या बजेटमध्ये, म्हणजे मी एकच उदाहरण देतो कारण उदाहरणं अनेक आहे अध्यक्ष महाराज. आता नॉन टॅक्स रेव्हेन्यूचं टार्गेट घ्या. नॉन टॅक्स रेव्हेन्यू टार्गेटमध्ये तुम्ही काय सांगितलं अध्यक्ष महाराज? तुम्ही 21-22 मध्ये टार्गेट सांगितलं नॉन टॅक्स रेव्हेन्यूचं 26,650 कोटी, आगे किती? 17,307 कोटी, म्हणजे 35% कमी आले. हीच घटना 20-21 मध्ये आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू 20,506 कोटी गृहीत धरा, 15,975 कोटी. अध्यक्ष महाराजांनी यावर्षी 27,128 कोटी. मग जे अधिकारी अशा पद्धतीने, एकदा होऊ शकतं, दोनदाही होऊ शकतं, पण अनेकदा एखादी चूक कशी होऊ शकते? अनेकदा आपलं आकलन कसं चुकू शकतं? आपला अंदाज अध्यक्ष महाराज कशा पद्धतीने चुकू शकतो?
माझी माननीय मंत्री महोदयांना आग्रहाची विनंती आहे की काही अंदाज काही असाधारण परिस्थितीमध्ये चुकू शकतात। आज जेव्हा इतर राज्यांचा आपण अध्यक्ष महाराज विचार करतो, आज गुजरात सारखं राज्य रेव्हेन्यू सरप्लस आहे अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज मणिपूर सारखं छोटं राज्य सरप्लस, गोवा अध्यक्ष महाराज सरप्लस, आणि आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, जय भवानी जय शिवाजी एवढं जरी आपण म्हटलं अध्यक्ष महाराज तरी बेशुद्ध माणूस शुद्धीवर येऊ शकतो। ही ऊर्जा आहे, शक्ती आहे, पण तरी अध्यक्ष महाराज आम्ही मायनस मध्ये चालू आहे अध्यक्ष महाराज, ही आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे अध्यक्ष महाराज। तर यावर्षी तुमचं वेतन 1,31,986 कोटी, निवृत्ती वेतन 56,300 कोटी, व्याज प्रदाने 46,763 कोटी, म्हणजे आपल्या अर्थसंकल्पामध्ये साधारणतः अध्यक्ष महाराज 40 ते 45% पेक्षा जास्त भाग हा वेतन, निवृत्ती वेतन, व्याज प्रदानीमध्ये जाणार आहे। 2,35,049 कोटी म्हणजे साधारणतः जाणार आहे। आणि अध्यक्ष महाराज जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात तेव्हा पैसे नाही, जेव्हा पेट्रोल डिझेलचा भाव कमी करण्याची मागणी येते कोणी मोर्चे काढत असतात अध्यक्ष महाराज। भाग 2 मध्ये अपेक्षा काय होती? राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देताना तुम्हीच लांबलचक भाषण दिली की पेट्रोल डिझेलचे भाव केंद्राने कमी केले पाहिजे। केंद्राने अध्यक्ष महाराज 5 रुपये पेट्रोल 10 रुपये डिझेलचे भाव कमी केले, केंद्राला 1,60,000 रुपये ही तूट सहन करावी लागली। पण जनतेच्या हितासाठी जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव हे आकाशाला भिडत आहे तेव्हा मायबाप सरकारने विचार केला की 1,60,000 कोटीची तूट झाली तरी चालेल। आणि आमचं राज्य सरकार अध्यक्ष महाराज सन्माननीय आमचे नाना पटोले नाहीत, सायकलवर बसून राजभवनात गेले। मी तर देवाला म्हणतो की आयुष्यभर यांना सायकलवरच फिरू द्या अध्यक्ष महाराज। आता महाराष्ट्रात तुम्ही काय करता? 0.40 विक्री व्यापार इत्यादी कर, म्हणजे तुम्ही पेट्रोल डिझेलवर सूट द्यायला तयार नाही आहे अध्यक्ष महाराज। हे शरम प्रूफ नाही आहे का? वॉटर प्रूफ, फायर प्रूफ, तसं हे सरकार शरम प्रूफ आहे का अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये राज्यावर काही जबाबदारी नाही आहे का? मग आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही उत्तरात सांगा। 20-21 मध्ये पेट्रोल डिझेलच्या तुम्ही 34,000 कोटीचा कर घेतला, 21-22 मध्ये 45,000 कोटीचा कर घेतला, आणि 22-23 मध्ये अध्यक्ष महाराजांचा 5,200 कोटीची वाढ करत 50,200 कोटी रुपये पेट्रोल डिझेलतून तुम्ही घेतात। पण जेव्हा सूट देण्याची मागणी होते तेव्हा तुम्हाला सूट द्यायची इच्छा नाही, फक्त केंद्रावर बोट दाखवायचं, आंदोलनं करायची, आणि इथं आपल्या पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा राजकारणामध्ये आपल्या या कृतीच्या संदर्भात असंतोष व्यक्त करतात तेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवायचं अध्यक्ष महाराज हे सुरू आहे। करता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजून पैसे दिले नाही। तुम्हीच सांगता शिवाजी महाराजांच्या नावाचा सन्मान महाराष्ट्राचा कोणत्याही जाती धर्माचा वर्गाचा समूहाचा असेल त्यांनी ठेवला पाहिजे। हा सरकारचा कागद आहे अध्यक्ष महाराज। 6,56,000 कर्ज खात्यांना लाभ देण्यासाठी 5,975 कोटी हवे आहे। काय चूक केली अध्यक्ष महाराज की घोषणा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केला म्हणून तुम्ही त्यांना पैसे द्यायचे नाही, हे अध्यक्ष महाराज आश्चर्यजनक आहे अध्यक्ष महाराज। आज या राज्याची कृषी विभागाची अध्यक्ष महाराज पिछेहाट होत आहे। मागच्या वर्षी आपण 11.7% वाढलो, कृषी व संलग्न दर विकास दर या वर्षी 22-23 चा 4.4 अध्यक्ष महाराज वाढला आहे। पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी सरकार जसं फेकू सरकार असावं अध्यक्ष महाराज त्या पद्धतीने अध्यक्ष महाराज 3 वर्षापासून सरकारला जे पैसे द्यायला हवे ते अध्यक्ष महाराज दिली नाही, हे अध्यक्ष महाराज आश्चर्य आहे। आज राज्यामध्ये कृषी क्षेत्रावर आपण एक निर्णय केला, तोही कधी पूर्ण होईल मला माहित नाही, निर्यात धोरणाच्या संदर्भात की आम्ही एक नवीन धोरण करणार आहे, तेही कधी होईल मला माहित नाही। पण अध्यक्ष महाराज आज राज्यामध्ये शेतकरी वाईट अवस्थेत आहे। अपेक्षा काय होती अध्यक्ष महाराज? काही राज्यांनी जसं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत सुरू केली, अपेक्षा आधी अशी होती अध्यक्ष महाराज की एकीकडे आपण 2 लाख काही हजार कोटी पगार आणि अध्यक्ष महाराज यावर खर्च करतोय निवृत्ती वेतनावर, तेव्हा शेतकऱ्यांना सुद्धा आपण जे सीमांतक शेतकरी आहे 1,21,55,000 या संदर्भात काही योजना घोषित करा। अपेक्षा होती की 9% जमीन पडीत आहे या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज हे सरकार काही घोषित करेल। पण अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आज राज्यामध्ये ज्या सुसाईड होत आहे अध्यक्ष महाराज
त्या सुसाईडच्या संदर्भात ही अध्यक्ष महाराज चिंता आहे की 1 जानेवारी 19 ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत नंबर ऑफ सुसाईड 6960 आत्महत्या होत्या. आणि विधानसभेत अध्यक्ष महाराज आम्ही एकेका महत्वपूर्ण मुद्द्यावर 2-2 तास सभागृह आम्हाला स्थगित करावं लागतं आणि स्थगित करत आम्हाला सांगावं लागतं की कनेक्शन कापल्या जाऊ नये. बरं, माहिती तरी किती खोटी दिली जाते अध्यक्ष महाराज. आता आरोग्यावर येण्याच्या अगोदर मी हा पाहिजे असेल तर दादांना मी हा कागद देतो. हा सरकारचा कागद आहे. काय सांगितलं अध्यक्ष महाराज, म्हणजे भ्रष्टाचार कुठं आणि कसा होत असेल याची कल्पनाही करवत नाही. या ठिकाणी हा 13 मार्च 2022 ही प्रेस नोट आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग. काय म्हणता अध्यक्ष महाराज, 13 मार्चची प्रेस नोट 2 दिवसापूर्वीची आहे. 13 मार्चची प्रेस नोट सांगताय की कोरोनामध्ये 1,43,752 लोकांचा मृत्यू झाला. हे तुमचीच प्रेस नोट सांगताय. तुम्हाला हवी असेल तर घ्या अध्यक्ष महाराज. 1,43,752 ही 13 मार्चची प्रेस नोट आहे अध्यक्ष महाराज. आणि मला आश्चर्य हे होतं की दुसऱ्याच दिवशी 14 मार्चला तारांकित प्रश्न येतो अध्यक्ष महाराज. तारांकित प्रश्न येतो आणि यामध्ये सन्माननीय मंत्री विजय वडेट्टीवार उत्तर देतात की आतापर्यंत 1,54,500 अर्ज हे कोरोनामध्ये मृत्युमुखी पडले. हे अर्ज मंजूर करण्यात आले. काय अध्यक्ष महाराज आहे, म्हणजे तुम्ही 13 मार्चला सांगता की अध्यक्ष महाराज 1,43,752 लोकांचा मृत्यू झाला आणि मग 1,54,500 अर्ज कसे मंजूर झाले. अंधेर नगरी चौपट राजा टकासेर बाजा टकासेर खाजा कधीतरी म्हणायचं की आंधळ दळत आणि रिकामी जागा पीठ खात. आता सरकार घोषणा करतं, हे तुमच्याकडे देतो. कौतुक केलं आकडे पाहणं, असं कौतुक केलं एखाद्या ठिकाणी एखाद्याला चांगलं म्हटलं याचा अर्थ त्याचं कधीच आयुष्यात वाईट काम केलं नाही असं नाही होत. आता हे तुम्ही कागद घ्या. हे जर राज्य कारभार असेल अध्यक्ष महाराज तर अध्यक्ष महाराज निश्चितपणे अडचणी येईल. खरं तर हे अधिवेशन कोणाच्या हक्काचं होतं अध्यक्ष महाराज, हे नागपूरला व्हायचं अधिवेशन होतं. काय केलं अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री येऊ शकत नाही, मुंबईत अधिवेशन घेतलं तर एकनाथराव तुम्ही सांगता की मुख्यमंत्री सभागृहात येईल. अध्यक्ष महाराज काय सुरू आहे अध्यक्ष महाराज, म्हणजे इथून बाहेर निघालो की बोर्ड लागले आहे बेस्टचे डिजिटल स्वरूप मुंबईकरांना समर्पित आहे ना. बोर्ड आहे ना, बेस्टचे डिजिटल स्वरूप मुंबईकरांना समर्पित. त्याच्या बाजूला अजून एक बोर्ड लावा, बेस्ट सीएमचे डिजिटल स्वरूप महाराष्ट्राला समर्पित. कारण आम्हाला आता डिजिटलच पाहावं लागतंय. मग का नाही घेतलं नागपूरला अधिवेशन अध्यक्ष महाराज, का धोका केला नागपूरच्या लोकांशी. आणि माझी अर्थमंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही जेव्हा उत्तर द्याल तेव्हा किती खर्च केला. आम्ही 3 दिवस झाले माहिती मागतोय की तुम्ही मागच्या अर्थसंकल्पात आमच्या हक्काचं वैधानिक विकास मंडळ काढून घेतलं. विदर्भ मराठवाड्याची 39% लोकसंख्या आहे. ठीक आहे, सत्तारूढ पक्षाचे नेते सत्तारूढ पक्षाचे अध्यक्ष महाराज जे मंत्री आहे ते शांत बसले असतील, पण अध्यक्ष महाराज ही आमच्यासाठी अतिशय चिंताजनक बाब आहे अध्यक्ष महाराज की या सरकारने विदर्भावर अध्यक्ष महाराज जो अन्याय सुरू केला. का अन्याय विदर्भ मराठवाड्यावर, पहिले तर वैधानिक विकास मंडळ रद्द केलं, मराठवाडा आणि विदर्भाचं जे कवच कुंडल होतं ते काढून टाकलं. मग हे दुसरं पत्र आहे अध्यक्ष महाराज. मी अनेक दिवसापासून एका गोष्टीचा पाठपुरावा करतोय, पण सरकारची फाईल तेच डार्विनचा सिद्धांत अध्यक्ष महाराज की अध्यक्ष महाराज आम्हाला एक संरक्षण हे नियमाने देण्यात आलं होतं. काय नियमाने दिलं होतं, आमचं संरक्षण होतं की मराठवाडा आणि विदर्भात लोकसंख्येच्या अनुपातामध्ये अध्यक्ष महाराज नौकर भरती केली पाहिजे, हा कराराचाही भाग होता. आणि अध्यक्ष महाराज नौकर भरती व्हायची. तुम्ही वैधानिक विकास मंडळ रद्द केलं, नौकर भरतीच्या संदर्भात तुम्ही काही बोलायला तयार नाही. म्हणजे विदर्भाच्या तरुणांनी किराणा दुकानात तुम्ही पाठवलेली वाईन प्यायची आणि जीवन फाईन करायचं अध्यक्ष महाराज. मराठवाड्याच्या तरुणांनी काय करायचं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज या ठिकाणी हे उत्तर आहे 17 फेब्रुवारी 2022ला की आम्ही अजून निर्णय घेतला नाही. अजित दादा तुम्ही तुमच्या भाषणामध्ये याचा उल्लेख करणार आहात की नाही की नौकर भरतीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याला तुम्ही निर्णय करणार आहात का. नौकर भरती अध्यक्ष महाराज हे न्याय्य भूमिका ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी सांगितली. अध्यक्ष महाराज 5 मिनिटं द्या. चक्राकार पद्धत बंद केली अध्यक्ष महाराज. चक्राकार पद्धत मराठवाड्या आणि विदर्भामध्ये जनता नाही आहे का अध्यक्ष महाराज. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पद रिक्त आहे, तुम्ही चक्राकार पद्धत का रद्द केली अध्यक्ष महाराज. का विदर्भावर अन्याय करता, मराठवाड्यावर अन्याय करता अध्यक्ष महाराज. 1 रुपये युनिट तुम्ही रद्द केला,
हे धानाचा बोनस अध्यक्ष महाराज, धानाच्या बोनसच्या संदर्भात 2013 पासून अध्यक्ष महाराज, 2013 पासून अध्यक्ष महाराज हा बोनस दिला जातो अध्यक्ष महाराज. तुम्ही घोषणा केली की हा बोनस देताना आता आम्ही नवीन सिस्टीम करू. आम्हाला असं वाटलं की भात उत्पादक जो प्रदेश आहे तुम्ही धानाचा बोनस द्याल, अधिवेशनामध्ये जेव्हा अर्थसंकल्प मांडाल तेव्हा निश्चितपणे तुम्ही घोषणा कराल. तुम्ही तिथेही फसवता, तुमच्या मंत्र्यांनाही तुम्ही फसवता. तुमच्या मंत्र्यांनी बोर्ड लावले तर तिथं चंद्रपूरमध्ये हे बोर्ड घ्या, काय सांगितलं या ठिकाणी सांगितलं की संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा पर्यटन विकास कामात 74 कोटी रुपयाची अजितदादांनी मान्यता दिली. हे बोर्ड आहे. चंद्रपूरचा वढा तीर्थक्षेत्राला 44 कोटीची मान्यता दिली. हा बोर्ड आहे. कधीही घ्या तुम्ही, बोर्ड गाव गे शाबासकी घेतली. आम्हाला वाटतं चांगलं झालं. संताजी महाराज जगनाडेच्या स्मारकाला 74 कोटी अजितदादा देताय, आनंद झाला. आणि जेव्हा भाषण ऐकलं तेव्हा 10 कोटी. म्हणजे तुम्ही संताजी महाराज जगनाडे गए फसवाल, तुमच्या खात्याच्या तुमच्या सहकारी मंत्र्यांनाही फसवाल. वड्याला तुम्ही 44 कोटी देतो म्हणून बोर्ड गावले आणि 44 कोटीच्या ऐवजी अध्यक्ष महाराज 10 कोटी अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी दिले. अध्यक्ष महाराज ही विदर्भाची किंवा अशा पद्धतीने अध्यक्ष महाराज अर्थसंकल्पामध्ये जी फसवणूक होत आहे अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज आरोग्य विभागात तुम्ही सांगितलं, आरोग्य विभागाच्या संदर्भामध्ये तर माननीय उद्धव ठाकरेजींचं एक भाषण मी बघा काढलं अध्यक्ष महाराज, आणि ते म्हणाले की 27 फरवरी 2020 7:21 मुख्यमंत्री राज्यपालाच्या अभिभाषणावर म्हणत होते की मी स्वतः रोज आरोग्य खात्याच्या बैठकी घेतो. अध्यक्ष महाराज आरोग्य खात्याची अवस्था काय? तुम्ही काही सांगाल. एकनाथराव तुम्ही म्हणाल आमचं कौतुक केलं, एखाद्या मुद्द्यावर केलं. एखादा मुलगा जर अध्यक्ष महाराज फिजिकल एक्झाम मध्ये पास झाला म्हणून त्याला मेरिटची मार्कशीट मिळत नाही, एखाद्या विषयात पास असा. अध्यक्ष महाराज काय दोनच मुद्दे मांडतात. 2021 मध्ये अध्यक्ष महाराज तुमचा वेळ कमी होईल, बोला. थांबवतो अध्यक्ष महाराज, तुम्ही चिंता करू नका. अध्यक्ष महाराज बिलकुल चिंता करू नका, जास्त वेळ घेत नाही मी, कारण मला माहिती आहे की तुम्हाला ऐकणं कठीण होणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या चुका काढल्या तर अध्यक्ष महाराज त्रास होतो हे मला जाणीव आहे. फक्त दोनच मुद्दे मांडतो कारण सरकार तर शेवटी शरमप्रूफ आहे. अध्यक्ष महाराज या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये काय केलं अध्यक्ष महाराज? 12,243 कोटी हे तुम्ही सांगितलंय अर्थसंकल्पात. आतापर्यंत 77.86% खर्च झाला आहे. मी एकदा नव्हे 50 पत्र देतो. उंबुर्ण्याचं ग्रामीण रुग्णालय 50 पत्र देतो, PSC सेंटरची पत्र देतो. पण अध्यक्ष महाराज आरोग्य विभागासारख्या गंभीर मुद्द्यावर सुद्धा सरकार अध्यक्ष महाराज या ठिकाणी ज्या पद्धतीने वागताय हे अडचणीचं आहे. वाईन हा अध्यक्ष महाराज माणसाने किती दुटप्पी भूमिका घ्यावी हे आश्चर्यजनक आहे. अध्यक्ष महाराज पहिलं काम या सरकारने काय केलं अध्यक्ष महाराज? मी वाईनच्या बाबतीत तर विस्तृत येईल. 13 ऑक्टोबर 2021 13 ऑक्टोबर 2021 ला बैठक क्रमांक 86 मंत्रिमंडळाची. काय निर्णय केला मंत्रिमंडळाच्या बैठकीत? केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार. ही पण काय दिलं अध्यक्ष महाराज की आजकाल मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक विवंचता आदी कारणांनी अध्यक्ष महाराज मद्यपान आणि अंमली पदार्थाचं सेवन हे वाढलं आहे. हे आपल्या कॅबिनेट नोटमध्ये आहे. आणि तुम्ही काय म्हणता मग की हे प्रतिबंधक उपाययोजना कराव्या लागणार आहे. सामाजिक न्याय विभागाने या समाजासाठी अध्यक्ष महाराज कॅबिनेट नोट तयार केली. बरोबर त्याच्यापासून अध्यक्ष महाराज जर तुम्ही त्यानंतरची 12वी बैठक म्हणजे ही अध्यक्ष महाराज होती बैठक 86, मग दिनांक 27 जानेवारी 2022 बैठक क्रमांक 98 अध्यक्ष महाराज बरोबर 12व्या बैठकीत. 12चा आकडा काय प्रिया माहित नाही, यांनी संकल्पच केलाय महाराष्ट्राचे 12 वाजवायचे. सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर मध्ये सेल्फ इन शॉप पद्धतीने वाईन विक्रीची संकल्पना. अध्यक्ष महाराज काय कारण दिली? अध्यक्ष महाराज वाईनचे परिणामकारक विपणन मार्केटिंग होणे आवश्यक आहे. हा अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचा हिताचा मोठा निर्णय आहे. विधानसभेत चहाचा स्टॉल काढून आता वाईनचा स्टॉल काढायची वेळ आणणार आहे या अध्यक्ष महाराज. आणि एकीकडे दादा तुम्ही म्हणाले की वाईन म्हणजे दारू नव्हे, आणि मग याच
कॅबिनेट नोटमध्ये का लिहिता तुम्ही की ज्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे अशा जिल्ह्यामध्ये मात्र वाईन विकल्या जाणार नाही? वाईन म्हणजे दारू नव्हे ना, वाईन म्हणजे तुमच्या भाषेमध्ये हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असं पेय आहे. अध्यक्ष महाराज, माझी मागणी आहे की हा निर्णय तुम्ही ताबडतोब परत घ्या. गरीब कुटुंबाला कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये किराणा देऊन त्याचं जीवन फाईन करण्याच्या ऐवजी किराणा दुकानामध्ये वाईन विकून सरकार फाईन करण्याचा हा जो प्रकार आहे की सरकारची तिजोरी फाईन झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज, मला याचा विरोध आहे. अध्यक्ष महाराज, मी येताना एकाने चिठ्ठी दिली, तुम्ही सांगा हे वाईन किराणा दुकानात विकताय आणि त्यांनी एक मुद्दाम जोक सांगितला की रोंगटे खड़े हो जाएंगे, रोंगटे खड़े हो जाएंगे अगर 2 अक्टूबर को बापू का जन्मदिन ना होता और वो 31 दिसंबर को होता तो रोंगटे खड़े हो जाते. हा त्याचा जो संदेश आहे अध्यक्ष महाराज की आपण 2 ऑक्टोबर साजरा करतो. अध्यक्ष महाराज, आणि तुम्ही सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी मग काय मध्यान्ह भोजन योजनेच्या ऐवजी मध्यान्ह पेय योजना आणणार आहे का की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत होईल? अध्यक्ष महाराज, आणि सरकार यातून पैसे कमवत आहे. 0039 राज्य उत्पादन शुल्क 21-22 मध्ये 18,000 कोटी. आता लोकांना वाईन पाजून 22,000 कोटीचं उत्पन्न. अध्यक्ष महाराज, उत्पादन शुल्काचं उत्पन्न वाढणं हे अध्यक्ष महाराज सरकारचे नीती नियम हे चुकीच्या पद्धतीचे आहे असा अध्यक्ष महाराज त्याचा अर्थ होतो. आणि हे मात्र अध्यक्ष महाराज सरकार करताय. वैद्यकीय जागा भरण्याच्या दृष्टीत आज अध्यक्ष महाराज जे निर्णय आणि घोषणा होतात इथून मदत न करता वैद्यकीय जागा. अध्यक्ष महाराज, आपल्याला निश्चितपणे या संदर्भामध्ये काही गोष्टी चिंताजनक आहे की सरकार ताबडतोब या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने विदर्भ मराठवाड्यावर अपमान करताय, ज्या पद्धतीने अन्याय करताय त्या विरुद्ध अध्यक्ष महाराज या ठिकाणी सरकारने बदल करण्याचं कारण आहे, बदल केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. शेवटचा एकच मुद्दा मांडतो की अध्यक्ष महाराज, मुद्दे खूप आहेत पण शेवटचा एकच मुद्दा की सुरुवात काय केली तुम्ही? भाषणाची सुरुवात धर्मवीर संभाजी राजांच्या माध्यमातून केली. अध्यक्ष महाराज, मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की मृत्यूला मारण्याचे धाडस बाळगणारा रणांगणातील झुंजार छावा म्हणजे राजे संभाजी. कवी कलशचे डोळे काढले, त्यांना वाटलं की संभाजी राजाच्या मनात भीती निर्माण होईल, पण अध्यक्ष महाराज संभाजी राजांच्या मनात भीती निर्माण झाली. 13 वर्षाचे धर्मवीर संभाजी राजे 13 भाषेमध्ये त्यांचं प्रभुत्व होतं, शास्त्रांमध्ये प्रभुत्व होतं. अध्यक्ष महाराज, एक राजा ज्याचं शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीवरही प्रभुत्व होतं असे अचाट बुद्धिमान ज्यांच्यामध्ये होते. अध्यक्ष महाराज, रामनगरचं युद्ध वयाच्या 16व्या वर्षी जिंकलं. 60 किलोची तलवार घेऊन अध्यक्ष महाराज औरंगजेबाचं सैन्य असेल मुघल साम्राज्य संपवण्याचं काम केलं. तुमच्याकडे प्रस्ताव आला अध्यक्ष महाराज की संभाजीनगर हे नाव औरंगाबादचं करावं. काही लोक प्रश्न विचारतात, तुम्ही झोपले होते का? आम्ही झोपलो नव्हतो. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना अध्यक्ष महाराज 2016 मध्ये या संदर्भातली कारवाई सुरू केली, पण कारवाई अध्यक्ष महाराज त्या संदर्भातली कागदपत्र, सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे सर्व करता करता 2020 उजाळलं. आता तुमच्याकडे प्रस्ताव तयार आहे. मला एकनाथराव तुम्ही सांगा, खुर्चीवर किती दिवस प्रेम करा? काही या देशामध्ये जे आमचे मानबिंदू आहे, ज्या आमच्या अस्मिता आहे या संदर्भात तुम्ही करणारच की नाही? अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो, माननीय मंत्री महोदयांनी सुरुवात 250 कोटी रुपयाचं स्मारक देऊन करण्याचा संकल्प केला. मी मनापासून अभिनंदन करेन, पण हा संकल्प अपूर्ण आहे. हा पूर्ण करा. मताचं तुष्टीकरण करू नका, मताची लाचारी करू नका. काही आमचे मानबिंदू आणि धर्मबिंदू आहे. मी शेवटचा अध्यक्ष महाराज या भाषणाचा सार सांगतोय. परस्परांची करे वकिली, ध्येय त्यांचे फक्त वसुली, नवाबी हो यांचे थाट, दी कंपनीची आवडे वाट, यांचे बजेट फुसका बार, खोटी ती वचने भारोभार, महाविकासचे भकास तुंतुने, जनतेच्या तोंडाला पुसली पाने, ॲटो भंगार 3 चाकाचा, जनतेच्या हा नाही कामाचा. महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन मी करतोय की अशा अध्यक्ष महाराज फसवणाऱ्या, लखनौच्या भूल भगैयापेक्षाही जास्त फसवणारा, भूल देणारा या अर्थसंकल्पाला मी विरोध करतो आणि जनतेने सावध व्हावं असं आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला करतो.